नेपाळमध्ये हिंदू राष्ट्रासाठी आंदोलकांचा खटाटोप. सोशल मीडियावरील बंदीनंतर नेपाळमध्ये आंदोलनाचा भडका. 7 जणांचा मृत्यू, 80 आंदोलक जखमी. नेपाळमध्ये आंदोलक तरुणांचा संसदेमध्ये घुसण्याचा प्रयत्न. पोलिसांचा आंदोलकांवरती गोळीबार. आंदोलनामुळे काठमांडूमध्ये कर्फ्यू लागू. इंटरनेट सेवाही बंद. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसला पाठिंबा द्या. मातोश्रीवरील बैठकीमध्ये काँग्रेस नेत्यांची ठाकरेंकडे मागणी. काँग्रेसकडनं सतेज पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब. उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी. एनडीएच्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी श्रीकांत शिंदे उमेदवार प्रतिनिधी. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचं मिशन 150. जास्तीत जास्त जागा लढण्याचा भाजपचा निर्धार. ठाकरेंचे काही माजी नगरसेवकही गळाला लावणार. मराठा आरक्षण GR विरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार. याच आठवड्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली जाणार. सरकारकडनं भुजबळांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती. 17 सप्टेंबर आधी हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र द्या. जरांगेंची मागणी. येवल्याचं ऐकून काही बदल केल्यास आम्हीही चॅलेंज करू. जरांगेंचा इशारा. जरांगेंच्या बॅनरवर शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंचा फोटो दिसत नाही. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर निशाणा. सरकारचा नवा GR म्हणजे ओबीसी आरक्षणासाठी मृत्यू घंटा. हाकेंची सरकारवर टीका. हाकेंनी मराठा समाजावर मुक्ताफळं उधळणं बंद करावीत. राधाकृष्ण विखे पाटलांचा लक्ष्मण हाकेंवर निशाणा. तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची विखेंची ग्वाही. विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईमध्ये बोलावली सर्व ओबीसी नेत्यांची बैठक. मराठा आरक्षण GRमुळे ओबीसींचं नुकसान. वडेट्टीवारांचा आरोप. पात्र शब्दामुळे सरसकट मराठा ओबीसीमध्ये येणार. वडेट्टीवारांचा दावा. ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात उद्या मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक. ओबीसी कल्याण विभाग मंत्री अतुल सावेंच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक. ओबीसींच्या साखळी उपोषणावेळी सावेंनी दिलं होतं बैठकीचं आश्वासन. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या 27 जणांच्या कुटुंबांना सरकारची मदत. संबंधित कुटुंबांना प्रत्येकी 10 लाखांची मदत तत्काळ देण्याचे निर्देश. सरकारनं मदतीचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला. आरोप सिद्ध करा अन्यथा राजकीय संन्यास घ्या. चंद्रशेखर बावनकुळेंचं रोहित पवारांना थेट आव्हान. तर मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही. रोहित पवारांचं प्रत्युत्तर. अंजली दमानिया यांची अजित पवार यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार. महिला IPS अधिकाऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी तक्रार दाखल. तर अजित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची सामनातनं मागणी. लालबागचा राजा केवळ अमित शहांना पावतो, मराठी माणसांना पावत नाही. राऊतांच्या वक्तव्यानं नवा वाद. राऊतांना अफजल खानाची कबर प्रिय. राऊतांना हज यात्रेला जायचं असेल. नवनाथ बन आणि नरेश म्हस्के यांची टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा आज मेळावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचं आयोजन. 3 माजी आमदारांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होण्याची शक्यता. उद्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक. दिल्लीमध्ये हालचालींना वेग. इंडिया आघाडीच्या खासदारांची आज बैठक. बैठकीमध्ये खासदारांचे मॉक पोल घेण्यात येणार. भाजपनं मुहूर्त न काढता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पितृपक्षामध्ये घेतली. संजय राऊतांचा टोला. संजय राऊत यांनीच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायला हवी होती. नरेश म्हस्केंचं प्रत्युत्तर. परळीमध्ये पुन्हा आरोपी वाल्मिक कराडचा फोटो असलेले बॅनर झळकले. परळी पोलीस स्टेशन समोर लावलेल्या बॅनरवरती कराडसह धनंजय मुंडेंचाही फोटो. पोलिसांनी इशारा दिल्यानंतरही लावले बॅनर्स. बीड ते अहिल्यानगर बहुप्रतीक्षित रेल्वे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी सुरू होणार. 17 सप्टेंबरला बीडवासियांचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण होणार.
लिंगायत समुदायाला हिंदू धर्माचा हिस्सा म्हणू नका, वीरशैव लिंगायत अशी स्वतंत्र नोंद करा. कर्नाटकातील जातीय सर्वेक्षणाच्या निमित्तानं लिंगायत समाजाकडून नवी मागणी. घरातल्या एसीचा भयानक स्फोट, पती पत्नीसह चिमुकल्या मुलीचाही मृत्यू. मुलाची प्रकृती गंभीर. हरियाणाच्या फरीदाबाद ग्रीनफील्ड कॉलनीवरती शोककळा. हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार. पावसामुळे आतापर्यंत 366 लोकांचा मृत्यू तर 41 लोक अजूनही बेपत्ता. आतापर्यंत 4079 कोटी रुपयांचं मोठं नुकसान.